biggest thing we did was MVP. Yeah. We pulled like 4,000 people, That 40 was plus massive. artists, and the reach we had on social media for our content was like 65 million plus if I like calculate. What is the business side of things that we need to look at? At the MVP also your vision is like that, like how to kind of get it to the next level. It didn't stop with just you Yeah. playing at different events. You created your own IP. How did it all start? कॉलेज मध्ये मला डीजेइंग हे जरासं आवडलं. हा. लाईक आय सो फेअरवेलची पार्टी फ्रेशर्स हा. पार्टी तेव्हा तो बघितलं पहिल्यांदा. As an artist, when you're working on your craft, is it the audience perspective that matters, or is it like your own gut feeling, you make it and then it's been given out? I have stopped listening to audience and what audience wants. तांबडी सांबडी was one of your, like, डोक्यात येते सगळ्यांच्या. So how did it just come up? पहिल्या 1-2 महिन्यात तर no one was reacting on it. We weren't sure की we should release this or not in the first place. Then in one party at Antisocial where I played Tamdi Samdi with Shreyas, Yeah. there it went mad. It Absolutely. is not a music success. So It is my basically skill test की how well I can manage people. MVP पण it's a very visionary project ज्याच्यामध्ये you have a ideation, you have a vision for making it international. म्हणजे it's not just in Maharashtra जे तुम्हाला करायचं आहे. You have to kind of go across. So I'd love you to talk about MVP a bit. We didn't know how, if we can pull that because त्याच्या आधी आम्ही केलेला 200-300 लोकांचा. What is your thought process for the next year? की where do you look at yourself? माझं तर क्लिअर गोल आहे. I want to be world's number 1 DJ. मी खूप दिवसांनी अनफिल्टर्ड कॉन्व्हर्सेशन्स करते आणि आय एम रिअली एक्सायटेड फॉर दिस बिकॉज आय वॉज वेटिंग फॉर अन ऑपॉर्च्युनिटी वेअर आय कॅन फील लाईक आय एम लर्निंग समथिंग. आणि म्युझिक इंडस्ट्रीला जवळून मला एक 3-4 महिने झाले जेव्हा मी अनफिल्टर्ड मराठीच्या गाण्यांवर काम करत होतो ॲज अ न्यू कमर, टू बी ऑनेस्ट. चुका खूप केल्या आणि तिथे छोटी छोटी सुरुवात झाली. पण जेव्हा आम्ही रेफरन्स किंवा असं विचार करायचो की नाही आम्हाला कुठे बघायचं आहे, कुठल्या डिरेक्शनमध्ये बघायचं आहे किंवा आम्हाला कोणाकडून ह्यांच्यासारखं बनायचं आहे, तेव्हा देर यूज टू बी ओनली वन नेम दॅट यूज टू कम इन माय माइंड आणि इट वॉज क्रिएटेक्स. आम्ही नेहमी बघायचो की नाही गाणं झालं पाहिजे तर मराठीत असंच झालं पाहिजे. आणि सारंगचे पण काही व्हिडिओज बघायचो आम्ही पहिले की अरे नाही हे काय क्रेझी गाणं आहे. म्हणजे आम्हाला लहानपणीच्या जे पोएम्स असायच्या ज्या आई आम्हाला म्हणून दाखवायच्या का काय, त्या परत इन अ रॅप कल्चर आम्हाला कनेक्ट झालं. आणि आय वॉज लाईक काहीतरी ह्यांच्यासारखं बनायचं आहे, काहीतरी ह्यांच्यासारखं करायचं. दॅट इज द इन्स्पिरेशन. आणि लाईक लाईफ टेक्स सो मेनी टर्न्स. आपण 2-3 वर्षापूर्वी म्हणलं की यांना कधी चान्स मिळेल भेटायला, वेन विल आय बी एबल टू डू इट, अँड कट टू टुडे I get a chance to sit with him, have an interactions. He's such a humble, down-to-earth person. एवढं सगळं just in his presence शिकायला मिळतं. So I am truly honored to, be able to host this conversation with him today and learn so much from it. I'm going to be doing a lot of mistakes. मी माझे स्वतःचे personal curious questions पण विचारणार आहे. But it's a great honor to welcome Krunal on Unfiltered Conversations. वेलकम ऑन दिस प्लॅटफॉर्म. मी फार कमी पॉडकास्ट करते बट आय वॉन्ट टू हॅव अ लॉट ऑफ व्हॅल्यू इन दॅट आणि पर्सनल लर्निंग्स पाहिजेत. अँड आय एम सो हॅपी दॅट यू आर अ पार्ट ऑफ दिस. थँक्यू फॉर दॅट लवली इंट्रोडक्शन. एवढं मोठं होतं. नाही, इट कम्स फ्रॉम द हार्ट. लाईक ऑनेस्टली मला म्हणजे ॲज द टीम आम्ही रेफरन्समध्ये तुमचंच नाव घ्यायचो की वी वॉन्ट टू काइंड ऑफ want something to achieve like that. पण आज चान्स मिळाला. Glad to hear that. So let's start. माझा पहिला क्वेश्चन वुड बी, or rather like something which I had seen. मराठी इंडस्ट्रीमध्ये आत्ता कुठेतरी तो झोनमध्ये यायला लागले की मराठी म्युझिकला आपण क्लब्समध्ये ऐकतो आणि त्याचा स्टार्टिंग पॉईंट वॉज विथ यू. कारण त्याच्या आधी असं कधी आम्ही बघितलं नव्हतं की मराठी म्युझिक वाजले. असं मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा असं वाईब होता की आपल्याला इंग्लिश गाणी आली पाहिजेत आणि आपल्याला इंग्लिश गाण्यांवर वाईब करता आलं पाहिजे म्हणजे आम्ही कूल आहे. पण आता यू सेट अ टोन की मराठी गाण्यांवर वाईब करणं आणि त्याच्यावर डान्स करणं इज द करंट कूल इन महाराष्ट्र अँड दॅट्स बिकॉज ऑफ यू. सो
हाऊ डिड इट ऑल स्टार्ट ॲज अ जर्नी? सो मराठी सॉंग्स जर तसं बघायला गेलं, जे मी आता करतोय इट वॉज नेव्हर प्लॅन्ड. आय डिडंट सिट अँड प्लॅन दॅट लेट्स डू दिस, आय हॅव अ थॉट दिस विल वर्क, नथिंग लाईक दॅट. मराठी सॉंग्सची आवड पण मला झाली बिकॉज माय डॅड यूज टू लिसन टू लॉट ऑफ म्युझिक, नॉट जस्ट मराठी बट लॉट ऑफ म्युझिक. एव्हरी टाइम इन माय हाऊस समथिंग ऑर दी अदर वॉज प्लेइंग ऑन कॅसेट टेप्स. करेक्ट. प्लेइंग, आणि हे सगळं फ्रॉम अ वाईड रेंज ऑफ म्युझिक. लाईक कधी मायकल जॅक्सन प्ले होत आहे, कधी वॅम प्ले होत आहे, कधी साईबाबाचे हे प्ले होत आहेत, आणि कधी मराठी गाणी प्ले होत आहेत. सो म्युझिक वॉज जस्ट देअर अराउंड बिकॉज जे गाण्याची मी आता रिमिक्स पण करतो, आय वॉज बॉर्न ॲट दॅट टाइम. So that song is not nostalgia for me, but that song is a memory for me because I heard that a lot. Like लाजरान सजरा मुकडा, मामाच्या गावात मे बी शाळेत ऐकलं असेल, बट माझ्या शाळेत एवढं नव्हतं ते ऐकलं. मी कधीतरी कुठेतरी ऐकलं होतं. पण सॉंग लाईक या रावजी बसा भाऊजी, हे सगळं बिकॉज माय डॅड प्लेड म्युझिक. तर हे डोक्यात होती गाणी फक्त, बिकॉज दीज आर द सॉंग्स विच वर नेव्हर ट्रेंडिंग. करेक्ट. लाईक असं नव्हतं की हे बाबा ट्रेंडिंग चाललं आणि केलं. This was never trending, but I loved this song. I loved the way these songs are composed. कारण की जर मी जेव्हा मी लहान होतो तेव्हा ऐकायचो ते शब्द समजायचे नाही. लाईक लाजरान सजरा मुकडा तसं बघायला इट्स अ व्हेरी डिफिकल्ट रिटन सॉन्ग. तर ते समजणे का लहान पोराला समज नाही, बट द वे इट इज देअर, इट फील्स व्हेरी स्वीट. तर ते मला आवडायचं. सो म्युझिकचं लव होतं तेव्हा. तेव्हा असं काही नव्हतं लाईफ मध्ये म्युझिशियन बनायचंय, आर्टिस्ट बनायचं, असं काय नाही. आय वॉन्टेड टू डू समथिंग एल्स. पण कॉलेजमध्ये मला डीजेइंग हे जरा असं आवडलं. लाईक आय सॉ फेअरवेलची पार्टी, फ्रेशर्स पार्टी, तेव्हा तो बघितलं पहिल्यांदा कॉन्सोल. मला खूप भारी वाटलं ते. म्हणजे अरे यार काय मस्त ना गाणी प्ले करतो, लोक नाचतायत. बिकॉज ऑल आय हर्ड म्युझिक वॉज डीजे पण काय म्हणजे असं कोणतरी कुठेतरी आहे आणि तो प्ले करतोय. हे फ्रेशर्स मस्त वाटत होतं. मला असं वाटतं आपण क्लब मध्ये आलो, एवढं भारी नव्हतं ते, पण वाटलं मला वाइब ती अख्खी. तर मला ते क्युरिओसिटी आली की हे मला शिकायचंय, हे करायचंय. तर देन आय लर्न ऑन माय वे, असं बाय लोकल जे पण शिकवतात. डीजे शिवा करून एक डीजे यूज टू टीच डीजिंग, सो आय थॉट डीजिंग शिकलो. देन आय गॉट मोर क्युरियस अबाउट इलेक्ट्रॉनिक म्युझिक बिकॉज ॲज आय एम अ क्युरियस माइंड. आणि मी इंटरनेट आधी येण्यासारखं वापरायचं, काय पण सर्च करायला, की हे गुगलवर हे सर्च करायचं. डीजिंग असं सर्च केलं, आणि तेव्हा मला वास्ट वर्ल्ड ऑफ डीजिंग समजलं. मला असं वाटलं हे जे येतं इथं खूप लोकल डीजिंग, जगात जे चाललंय. आणि आय हर्ड दोज सॉंग्स डझंट हॅव लिरिक्स इन इट, आणि हे लोक प्ले. आणि तेव्हा युट्यूब पण एवढं मोठं नव्हतं. सो आय सॉ दोज व्हिडिओज इन सायबर कॅफे जाऊन की कसं आहे, कसं चालू. आणि आय सॉ दिस टुमॉरलँड फेस्टिवल, पीपल आर प्लेइंग ऑल दिस. आणि हे काय आहे, जग काय आहे, हे ती गाणी आहेच नाही जे आपण कधी ऐकतोय. इंग्लिश गाणी पण नाही, इट्स अ डिफरंट वर्ल्ड. तर मग इलेक्ट्रॉनिक म्युझिक समजलं मला की हे असं आहे, हे अख्खंच्या अख्खं गाणं तुम्ही का कम्प्युटरमध्ये बनवू शकता, तुम्हाला काहीच गोष्टीची गरज नाही. आणि मी बिंग इन अ कम्प्युटर इंजिनिअरिंग फील्ड, आय वॉज ऑलवेज क्युरियस टू डू समथिंग. तर सॉफ्टवेअर ते भेटले, फिल्ड स्टुडिओ वगैरे, आणि त्याच्यात पण रोज ट्विक अराउंड, अरे हे झालं, हे बनलं. सो दॅट गेव मी अ पॉसिबिलिटी की म्हणजे मला काही इन्स्ट्रुमेंट न येता मी गाणं बनवू शकतो विथ जस्ट युझिंग कम्प्युटर. इट वॉज लाईक प्लेइंग अ गेम खेळतो आणि त्यातून काहीतरी आउटकम निघाला, बट द आउटकम इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. तर ते मला खूप, दॅट वॉज माय फर्स्ट लव्ह, अँड आय स्टील लव्ह दॅट फिलिंग. जेव्हा पण मी काय बनवतो आणि इट हॅपन्स, करेक्ट, दॅट फिलिंग इज समथिंग एल्स फॉर मी. वाईबच वेगळा असतो. म्हणजे मी काहीच नव्हतो आता करत, आणि आता गाणं बनलं ह्याच्यात. लाईक मी फक्त 2 गोष्टी इकडे मूव्ह केल्या, हे केलं, असं केलं, इथे मेलोडी टाकली. आय एम स्टील इन ऑ विथ दॅट फॅक्ट की हाऊ इज दिस हॅपनिंग. आणि आय एम नॉट अ म्युझिकल ट्रेन्ड पर्सन. मी कधी शिकलो नाही गाणं, ना मला कुठलं म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवता येतं, काही नाही. बट दिस कम्प्युटर इज माय इन्स्ट्रुमेंट. आय कॅन मेक एनिथिंग इन दॅट. पण दॅट गिव्स अन एक्झाम्पल की जरी आपल्याला तो नॉलेज नसेल किंवा ती डिग्री नसेल, आणि प्युअरली पॅशन अँड क्युरियसनेस, म्हणजे जस्ट गोईंग आउट, एक्सप्लोरिंग, लर्निंग. बिकॉज येस्टरडे पण आपण एक इव्हेंट करत होतो, त्याच्यात पण यू एम्फसाइज बी क्युरियस, बी ओपन टू लर्निंग. जेव्हा तो माणूस शिकणं बंद करतो ना, तेव्हा कुठेतरी पॉज होतो. आता यू रेफर टू इंटरनॅशनल म्युझिक आर्टिस्ट वगैरे. एक डीप क्वेश्चन आहे मला, म्हणजे बिझनेस रिलेटेड, बिझनेस साईड ऑफ थिंग्स, विच युजली आर्टिस्ट बरोबर आपण कधी इंडियामध्ये तरी मी असं बघितलेलं नाहीये.
बट काही आर्टिस्ट आहेत इंडियन जे आता ट्राय करतात. आता इफ यू टेक अन एक्झाम्पल, रिसेंट एक्झाम्पल ऑफ हाऊ टेलर स्विफ्टचा जो कॉन्सर्ट आहे, ओके it got like she became the top phenomenon of executing a scale of event like that. Karan Aujla baga, Diljit Dosanjh baga, so whatever they're doing international things. What is the business side of things that we need to look at? At the MVP also your vision is like that, like how to kind of get it to the next level. It didn't stop with just you yeah playing at different events. You created your own IP and you're growing it in that vision जे मला दिसतं की it's inspired and it's referred to how it can be scalable internationally. हो तर हे एक्झिक्यूट करायला if somebody is watching this podcast, कसं असतं, how difficult is or what things rightly they did आणि what we need to do. ट्रस्टिंग राईट पीपल, वन शॉर्ट आन्सर. मला नाही माहिती सगळं कसं करतात, हां, पण जर तुम्हाला राईट लोकांची काम नाही केलं ना तुम्ही, हो, मग चांगल्यातलं चांगला टॅलेंट खालती डिझास्टर होऊ शकतो. ते खरंय. बिकॉज कुठेही काय करा, टीमवर्क इम्पॉर्टंट. आता हा पॉडकास्ट सुद्धा करायला त्याचा टीम, वन पर्सन कॅनॉट डू. या दॅट्स ट्रू. ट्रस्टिंग राईट पीपल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे मी म्हणजे मला माझ्या डोक्यात आलेलं वेन आय रेड स्टीव्ह जॉब्स. ही वॉजंट अ developer, No, he he wasn't wasn't. something. He was excellently good at choosing the right people to work for. By hook and crook, if you want to work with someone, you have to find a way to show him your vision. Yeah. And if they're not aligned with your vision, you better don't work with them. Saying no is important. Yeah, it's very important because I have seen careers where the talent is amazing, but the kind of people they are working with are very either we can't say bad, but they are not aligned with the guy's vision. He Yeah. wants to do something else, they want to do something else. So trusting right people does wonders. So I like big thanks to Rock because he had all this vision. I had a small vision. He gave me a bigger perspective to it. कि That's इधर true. तक ही मत सोच. Think very big. Yeah. And he has the right brains and you can say experience and more dedication towards his craft, which is making events. Correct. I am not that kind of guy. I can make music. I can influence other people to make similar music. Yeah. But I cannot sit and like No, you make the can't. event. Yeah. The only thing is you need to make sure that all of you are on one page. If you're leading something, otherwise like if you change your vision every second day, That's true. Yeah. everyone is going to be confused. Yeah. की ह्याला काय पाहिजे, आम्ही तर आता कालपर्यंत हे काम करतो, आता हा बोलतो ही इज डुईंग दिस. होतं पण ते कधी कधी या इंडस्ट्रीमध्ये. कॉर्पोरेट फॉर लाईक 8 years, एव्हरी डे दिस यूज टू हॅपन हो. की नाही, नाव वी आर डुईंग दिस, नाव वी आर ब्रिंगिंग दिस, नाव वी आर लॉन्चिंग दिस. सो दॅट इज वाय थिंग्स विल फेल. या. सो मला हे मी बुक्स खूप रीड करायचो, लाईक ऑटोबायोग्राफीज एस्पेशली, आणि त्यातलं स्टीव्ह जॉब्स वन इज माय फेवरेट वन. या. Because that most of the people think he was a tech visionary. He was a best HR in the world. Teams. Best people to work for him. It's the most difficult job because then you have to also understand where they come from. You Correct. cannot always throw your opinion. That's You have to true. understand Yeah. their perspective. Yeah. की हे काय विचार करतात. आणि देन तुमचं जर विजन क्लिअर आहे आणि तुम्हाला माहिती काय करायचं, मग ते सगळे तुमच्यासाठी काम करतील. 100%. MVP is an idea which is born by 2-3 people sitting together and thinking, okay, yes, this is how we will take this idea. Correct. I will think about the music part. Rock will think about how can I deliver a bigger experience. Correct. The people Rock is hiring are thinking about their own journey. Ki how can I learn from all these people True. and go in my path and something like that. So तेच इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. आणि आय लर्न इट द व्हेरी हार्ड वे. Yeah. बिकॉज एक माणूस नाही चेंज करू करू शकतच नाही, कारण की हिस्ट्रीमध्ये ते आहे हो. की ते जे पण असं करायला बघणार तू फेलच होतो. सो आय थिंक वर्किंग विथ राईट पीपल, ट्रस्टिंग Yeah. राईट पीपल इज द मेन थिंग. आय फील सगळ्यांना असं वाटतं की आपण हसल कल्चर वगैरे, बट आय थिंक दॅट स्ट्रॅटेजिक प्लेसमेंट ऑफ गुड पीपल अराउंड यू रिअली वर्क्स वेल. आणि ती मला वाटतं गट फिलिंग, ऑपोजिट ऑल्सो, रिमूव्हिंग द बॅड पीपल, रिमूव्हिंग द बॅड पीपल. बिकॉज दॅट इज पेनफुल ॲट पॉइंट्स. या. Because sometimes we have to remove good people who are just not fitting with what you want to do. ट्रू.
Yeah. and it feels bad to do that. But it's either or. It's a coin. Either you keep all your relations, Yeah. or either you keep your work. True. And work You're only. not going Yeah. to be. So if you want all relation, then forget your goal and work and passion. Yeah. Then you can keep all of that. आणि खूप आर्टिस्ट फसतात ह्या विशियस सायकलमध्ये खूप आर्टिस्ट फसतात. हो. आणि ते मी एक स्वतः एक्सपिरियन्स केलं की कधी कधी असं होतं की काहीतरी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर असते आणि ती लेट गो नसते करायची, बसत नसतात गोष्टी, बट यू कीप प्लीजिंग बिकॉज दॅट ऑपॉर्च्युनिटी लुक्स बिग आणि त्याच्यातच कधी कधी आपलं सगळं हे जातो. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज अराउंड दॅट की जेव्हा आपण हे सगळं आपल्यासाठी क्रिएट करत असतो, मी बरेचदा ऑन सोशल मीडिया बघितलेलं आहे किंवा आय सीन दॅट समटाइम्स फॉर दी रेकॉर्ड लेबल, फॉर मेकिंग अ सॉन्ग, असं होतं की आपण लोकांकडे बघतो की अच्छा हे चालतंय इंडस्ट्रीमध्ये किंवा हे कमर्शियली आय थिंक हा ट्रेंड आहे, तर अशी गाणी बनवूया आणि मग ते फसून जातं. सो आय वॉन्टेड टू नो युअर पर्स्पेक्टिव्ह की ॲज अन आर्टिस्ट वेन यू आर वर्किंग ऑन युअर क्राफ्ट, is it the audience perspective that matters, or is it like your own gut feeling, you make it and then it's been given out for the My own people? feeling. I have stopped listening to audience and what audience wants. But then जेव्हा let's say ब्रँडचे असे हे येतात, ते वेगळे आहे. ते मी ब्रँड साठी काम करतोय. And when I'm working for a brand, I think like an employee. So there's a difference between both. So can you explain that for any artist who's looking at this, ki how to kind of bifurcate? And कधी कधी काय होतं की people the page unfollow करण्यासारखं वाटतं because it all looks like that. So it's not your craft that shows. It feels like okay, this is a kind of a publicity for somebody or something like that. म्हणजे ते song असं वाटतं की ते बनवलं गेलंय. Okay. So if I want to explain it in a very simple way, working for a brand is like opening a fast food chain. And working on your own music is working on your own restaurant. Yeah. It's a huge difference. फास्ट फूड चेन मध्ये तुम्ही काही नाही बनवू शकत. तुमच्या फास्ट फूडच्या ब्रँडशी जे असोसिएट आहे तुम्हाला तेच बनावं लागेल. करेक्ट. मी मॅगडी मध्ये उद्या काही नाही टाकू शकत. दॅट्स ट्रू. मी बोललो नाही मला आवडते बाबा हे तू खायचं. अरे पण आम्ही त्यासाठी आलोच नाही ना, आम्ही तर बर्गर करण्यासाठी आलोय. सो इट्स दॅट. या. But when it's your restaurant, you decide what the menu will be. People will go to McD and people will go here also. The same person will go to McD, the same person will go here also. Yeah. But when they are going, their thinking is different in a McD. Their thinking in this restaurant is different. So you are serving the same people. Correct. But this was for another purpose. Now when let's say I did 2 ads till now. This was my first time doing ads. I had never done ads in my life before. But then I have to understand how the structure works. Yeah. There's a corporate who are approving lyrics, this and that. So I'm like, see, I am just one person hired for this brand. Correct. I am not the brand. This brand is different. Yeah. I have to trust what they are saying. And then kind of. Then I will, okay, you tell me what this is. They will give changes sometimes. They're not sure. Correct. I get frustrated. Yeah. एक आहे असं काय तसं काय. बट द प्रोसेस कम्प्लिटली डिफरंट. एक शब्द पण टाकणं कॅन कॉज देम अ लॉसूट. has happened in front of. Correct. So that time I understood की नाही, when it's a brand, you have to think as a chef in a fast food chain. Yeah. Instruction दिले असंच बनव, बट डिलिव्हर फास्ट. Correct. कारण की तिथे तुझ्या कोण थांबलं नाही. That's true. तू गेला दुसरा येईल. ते आहे. आता तसंच बनवून दे. हो. त्यांना तसंच पाहिजे. हो. त्यांना क्रिएटिव्हिटी नाही पाहिजे. हो. They may say that ते डिफरन्स पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. But when coming to a restaurant, if I mess up something, my customers are going to shout. ते म्हणजे हे क्रिएटिक सारखं नाहीये असं ते वाईब येते. होतं ना आपण रेस्टॉरंटला नाही आता आज सारखं नाही राहिली. काय काय असतात ना जे असे बडा भाऊ आधी सारखं नाही असं सेम होतं ते. सो इट्स दॅट आय वॉज एक्सपेक्टिंग अ टेस्ट गोईंग हिअर. डोंट ब्रेक द टेस्ट. करेक्ट. सो दोन्ही तसंच आहे. इकडे मी ऑडियन्सचा विचार नाही करत. आता आपण फूडचा एक्झाम्पल देतो, फूडला ते बसत नाही. करेक्ट. बट म्युझिक मध्ये मी नाही तो विचार करत, कारण की लोकांकडे खूप ऑप्शन आहे. मी सगळं त्यांना दिलं पाहिजे असं गरज नाही. थोडस असं बनवा, ठीक आहे तुला तिकडे 10 ऑप्शन आहेत तेच ऐकायला जे तुझ्या डोक्यात होतं.
रोमॅन्टिक गाण्याचे 1000 करोड ऑप्शन आहेत. हम्म. मी एकटी एकमेव माणूस नाही आणि मी तुझे सगळे नीड्स फुलफिल केले पाहिजे गरज नाही. करेक्ट. समटाइम्स ऑडियन्स ऑल्सो डझंट नो व्हॉट दे वॉन्ट. या दॅट्स ट्रू. सो व्हॉट एव्हर दे आर सेइंग इज मे बी दे आर ट्राइंग टू गिव्ह एन आयडिया, और मे बी ट्राइंग टू बी स्पॉटेड बाय समवन की बघा मी हे बोलतोय. Correct. विच इज फेअर. आय थिंक दॅट्स हाऊ सोशल मीडिया वर्क्स. इट्स पीपल आर क्रेविंग फॉर अटेन्शन. That's the only thing. So let them do their job. For me, my music is I am the audience. नाही, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाईज आता विथ यू ऑल्सो वाय वी कॅन रिलेट टू यू, और नुसते ते बीट्स वाजले की नो दिस इज हिज सॉन्ग, इज बिकॉज इट्स अ रेस्टॉरंट क्लासिक डिश दॅट यू आर सर्विंग, की ओके हे दुसरीकडे कुठे नाही मिळणार, इट्स युअर क्लासिक एडिशन. अदरवाईज ते असं विसरलं जातं. And I also don't want everyone to come here. I don't want to please everyone. ओनली द वन्स हू रिअली जेन्युनली Who may be aligned with me, who may be aligned with me right now. Correct. Because next year you are not going to align with me. या दॅट्स ऑल्सो दॅट. Next year your music taste will change. या I am not going to serve you constantly. Next year new people will come in. करेक्ट. Maybe some of my audience is in school right now. या Who have खरंय. just heard maybe मामाच्या गावाला हो. जांभळी जांभळी. They are in school right now. They cannot even come to the clubs. करेक्ट. सो ऑडियन्स चेंज होत राहतात, त्याची मेंटॅलिटी पण चेंज होत राहते. तो एका दुसऱ्या सेक्ट मध्ये जाईन जिथे त्याला एक पर्टिक्युलर टाईपची ऑडियन्स आवडायला, आर्टिस्ट आवडायला लागते. खरंय. की नाही आता मला हे आवडतं. हो आपणच बघ ना, आपण काय ऐकायचो आधी हो. वर्सेस आता काय ऐकतोय, किती टेस्ट major चेंज होतं difference. खूप मेजर. मी कुठला आर्टिस्ट ऐकायचो आणि आता मी काय ऐकतोय, Correct. इलेक्ट्रॉनिकच ऐकतोय. Correct. आधी आपलं जे टीव्हीला MTV लागलं तेच जग वाटायचं आपल्याला, हेच भारी गाणी आहेत. खरंय. आता सडनली वेल सो इट्स ऑलवेज गोइंग टू चेंज. सो आय एम मेकिंग फॉर प्रेझेंट. करेक्ट. आता जे आहे डू युअर वर्क इन नाव. हा फ्युचर बद्दल विचार करा, मला पण माहिती नाही. पास्ट बद्दल मला पण माहिती नाही. पास्ट झालं, आता मी जास्त काय नाही करू शकत. ते खरं आहे बिकॉज या आणि आय ऑल्सो हर्ड इट फ्रॉम लॉट्स ऑफ, म्हणजे इंटरव्ह्यूज मी बघत असते की जसं यू रीड बायोग्राफीज, त्यामध्ये इंटरनॅशनल आर्टिस्ट म्हणतात की यू हॅव टू बी कॉन्स्टंटली अडॅप्टेबल टू द चेंजिंग टाइम्स किंवा वॉट एव्हर अँड स्टील हॅव युअर That ओन. is true. हो Like adapting to change is not adapting to sounds. करेक्ट. That can be adapting to technology. That can be Keep upgrading yourself. adapting to a subculture which is coming up, करेक्ट. which you are not aware about. या सो लर्निंग. हा म्हणजे मी बघतोय, आय एम अवेअर दिस इज हॅपनिंग, हे आहे. इफ यू ट्रीट दॅट काय आजकालचे लोक बघतात, देन मग तू गेला झालं. हो ते खरं आहे. तुला नाही आवडत मग याचा अर्थ नाही. यू गो सी दॅट, जस्ट नो दॅट दिस थिंग एक्झिस्ट. या लर्निंग. I also do that. I also got to know so many things after I got into like regular shows and all that, which I didn't knew before. My mind also opened up कि I should know this. करेक्ट. क्रिटिसाइज मला नाही करायचं, करायचं तर मी माझ्या पर्सनल फ्रेंड्स मध्ये करेन. मला जर नाही आवडत ते माझ्यापर्यंत मी ठेवेन. बट इफ समथिंग इज वर्किंग, फाइंड व्हॉट इज द पॉझिटिव्ह ऑफ इट एक्झॅक्टली अँड ट्राय टू इम्प्लिमेंट इन युअर थिंग. करेक्ट. आता आम्ही बिफोर इंटरव्ह्यूइंग यू आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो फॉर सर्वे, आणि आम्ही काही DJs आर्टिस्टला वी हॅड जस्ट रँडमली फॉर सर्वे वी हॅड आस्क्ड व्हॉट इज द टॉप प्रॉब्लेम दॅट यू फेस करंटली इन द मराठी स्पेस. हे आम्ही विचारलं जेन्युनली, लाईक वी वर लाईक की आम्ही स्वतःचेच प्रश्न टाकण्यापेक्षा बाहेरून थोडा पर्स्पेक्टिव्ह घेऊया. तर तेव्हा गेलो तर आमच्याकडे कॉन्स्टंटली 2 प्रश्न आले ज्याचं ते बोलले की ह्यांच्यावर आमच्याकडे काही उत्तर नाही आहे. तर पहिला प्रश्न असा होता की जेव्हा एक आर्टिस्ट कुठल्याही नाईट क्लबला किंवा काय हू इज इमर्जिंग आर्टिस्ट और डीजेईंगमध्ये स्पेशली ॲज अ DJ कुठल्या क्लब्सला ते अप्रोच करतायत, त्यांना फेस व्हॅल्यू नाही आहे त्या टाईमला, तर ते स्टेट अप रिजेक्ट होतात कारण दे आर प्लेइंग मराठी वॉट एव्हर म्युझिक ते. तर ते एक प्रश्न होता. आणि दुसरं आता रिक्वायरमेंट न्यू इयर्सला वगैरे आली होती त्यांना की इफ यू हॅव सोशल मीडिया प्रेझेन्स, तुम्ही गुड लुकिंग असाल, तुम्ही असं असाल तर देन यू कॅन प्ले अ सेट ॲट आर नाईट क्लब. असे 2 शॉकिंग रेव्हलेशन्स होते. आणि द आर्टिस्ट रिअली वॉन्ट टू नो की ह्याच्यावर काय म्हणजे सोल्युशन आहे. राईट असतं रे, चुकीचं काय? तू सोशल मीडिया प्रेझेन्स नाही, तुम्ही का घेऊ तुला? हे मी एक बिझनेस, ते स्वतः पण बिझनेसमॅन असते, त्याने तेच केलं असतं. आय डोंट थिंक सो इट्स एनिथिंग रॉंग इफ अ क्लब इज सेइंग तुझी फेस व्हॅल्यू नाही म्हणून आम्ही तुला बुक नाही करत, मग चुकीचं काय? का घेऊ तुला? हा प्रश्न विचारला तर डू यू हॅव एन आन्सर? नो.
You said na they don't have an answer. They don't have an answer. So same thing applied to me also. नाही so I built my social media following. करेक्ट. It's that simple. हे म्हणजे असं झालं मला अरे माझी बॉडी येत नाही काय करू जिम जा हार्ड काय हे करायचं हे कर. तुला मला जेवण बनवता येत नाही रोज जेवण बनव. कधी कधी याला आपलं सिम्पल सोल्युशन आहे ते ठेवलंय बाजूला आणि कॉम्प्लिकेटेड सोल्युशन घेऊन आलोय जगात. हे असं कसं करायचं देअर स्ट्रॅटेजी काय आता नवीन नवीन शब्द दे एंगेजमेंट रील्स बनव रिलेटेबल रील्स बनव हे काय आहे सगळं. म्युझिक इंडस्ट्री मध्ये तुला पुढे जायचं म्युझिक बनव. तुझे गाणे कोण ऐकत नाही प्रमोट कर. करेक्ट. इंस्टाग्राम पैसे चार्ज करतं का इट्स अकाउंट फ्री. बनवायचे इट्स फ्री. मग फेसबुक पैसे चार्ज करते युट्यूब पैसे चार्ज करत जे पुढे गेले ते कसे गेलेत त्याच्यावरूनच. आता जो मोठा आर्टिस्ट आहे त्याला भेटतंय कारण की त्याच्याकडे ते सगळं आहे जे तुम्हाला डिमांड केलेलं आहे. येस. इट्स नथिंग रॉंग अँड आय नेव्हर फेल्ट बॅड अबाउट व्हेन आय वॉज रिजेक्टेड बिकॉज आय न्यू द सिच्युएशन. अँड देन यू केप्ट ग्रोइंग अँड यू स्टार्टेड तुम्हाला हे करू करायचं आता कुठलंही कॉम्पिटिशन आपण करेक्ट. काय झालं माहिती ही फील्ड सब्जेक्टिव्ह आहे हो. म्हणून राईट आन्सर समजत नाही. बट इफ यू आज दिस सेम क्वेश्चन इन अन ऑब्जेक्टिव्ह फील्ड Correct. लेट्स से स्पोर्ट्स हा. की मी का नाही जिंकत मिळेल अरे तुझा टायमिंग वीक आहे बिकॉज देर इज ऑब्जेक्टिव्ह नंबर ऑन इट. ट्रू. इट्स अ व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. 8 एवढा सेकंड वाला तो आहे तू नाहीयेस म्हणून तुला नाही भेटलं तुला भेटलं. सिम्पल आहे. सब्जेक्टिव्ह फील्ड मध्ये चुकीचं होतं. आता जसं तू बोललीस की बिकॉज दे आर नॉट गुड लुकिंग. आता गुड लुकिंग हे सब्जेक्टिव्ह आहे ना. करेक्ट. काही लोकांसाठी मी चांगला दिसतो काही लोकांसाठी मी बकवास दिसतो तर ते काही लोकांसाठी तर गुड लुकिंग आहे ना मी. हा. सो गो देअर. गो देअर ॲज इन लाईक इट्स ओके. या. तुम्ही गुड लुकिंगला काय समजता एक्झॅक्टली काय गुड लुकिंग. इज इट अ नंबर नो राईट की असं म्हणजे गुड लुकिंग. करेक्ट. In a race, 6.7 seconds is fast. Yeah. Which is fast. Yeah. I It's cannot fast. have two opinions on it. Yeah. फास्ट म्हणजे फास्ट भाई तिचं टायमिंग तेवढं आहे. तो आपला हा फील्ड सब्जेक्टिव्ह असल्यामुळे ना एव्हरी वन इज थिंकिंग की मी पण तर आर्टिस्ट आहे हा. तो पण तर आर्टिस्ट आहे